गणा झाली आठवण तुमची रंगनी 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 छनन नाचत यावे बालकाशी दर्शन द्यावे तुम छनन नाचत यावे बालकाशी दर्शन द्यावे बालकाशी दर्शन द्यावे आज पुजुया भक्ती भावे रंगली गणा झाली आठवण तुमची 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 रंगली झाली आठवण तुमची रंगली झाली आठवण तुमची रंगली गणा राम राम मंडळी, नमस्कार. न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा पॉवर्ड बाय फॉग डिओ स्प्रे मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला, आपल्या आजच्या भागाची अस्सल मराठमोळी सुरुवात झालेली आहे आणि हा आपल्या मातीचा गंध ज्यांच्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळाला त्या शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला. आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करून संगीतकार, गायक, दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचा रॉकस्टार अवधूत गुप्ते, संगीतकार, तालवादक तौफिक कुरैशी. मला यांच्या सादरीकरणानंतर कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी हे जेजुरीचं कलापथक गेली अनेक वर्ष आपली पारंपरिक कला जतन करत आलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ता सादर केलेला गण किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित सलाम या आगामी चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि याचं संगीत दिग्दर्शन केलंय आपल्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक राहुल रानडे यांनी. तेव्हा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. मातीमध्ये एखादं बीज लावलं, त्याला खत पाणी घातलं की छानसं रोपटं उगवतं, रोप वाढतं, डेरेदार वृक्ष होतो, त्याला रंगीत फुलं येतात. पण त्या रोवलेल्या बीजाची मुळं मातीशी मात्र घट्ट असतात. सारेगमप मध्ये नव्या युगाचा सूर शोधताना आज आणि उद्या आपण याच मातीतली गाणी ऐकणार आहोत. आपल्या आजच्या आणि उद्याच्या भागाची थीम आहे गाणी महाराष्ट्राची. या गाण्यांना स्वरसात चढवण्यासाठी सज्ज आहेत आपले सगळे म्युझिशियन्स. तेव्हा सुरेल टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सगळ्या म्युझिशियन्सचं. या महाराष्ट्राच्या गाण्यांना अस्सल मराठी बास देण्यासाठी आज आपल्यासोबत 3 पाहुणे वादक आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुप्रसिद्ध ढोलकी वादक आणि संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे विजेते कृष्णा मुसळे यांचं. मातीतल्या या सुरांमध्ये शहनाईचा मधुर सूर मिसळण्यासाठी आलेत आपले दुसरे पाहुणे वादक योगेश मोरे. आणि या मराठमोळ्या गाण्यांना क्लारनेटची साथ देण्यासाठी आलेत आपले तिसरे पाहुणे वादक. टाळ्यांनी स्वागत करूया जगन्नाथ मनसेकर. तुम्हा तिघांचंही सारेगमपच्या या मंचावर मनापासून स्वागत. चला तर मग सुरुवात करूयात मराठी मातीतला सुरेल कार्यक्रम ज्याचं नाव आहे न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा पॉवर्ड बाय फॉग डिओ स्प्रे. हातात परडी त्यात गहू तांदूळ कंठात माळ, आई करीतसे सांभाळ, आईचा जोगवा जोगवा मागतो. जबरदस्त जोगवा आपल्या समोर घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूयात सांगलीची संज्योती जगदाळे.
वा संज्योती, दणक्यात झालेला आहे जोगवा. विचारूयात परीक्षकांना कसा वाटला. अवधूत. संज्योती क्या बात है. एकतर आजचा एपिसोडच सुंदर रंगणार आहे अशी मला खात्री आहे. याचं एकमेव कारण मी फेटा लावला म्हणून नव्हे, सगळ्यांनीच फेटे लावले. आणि एक मराठी लोकसंगीताचे आज आणि उद्या 2 दिवस छान मैफिल सजणार हे नक्की ठरलेलं आहे. आणि पहिलंच गाणं तू गायलीस, मस्त गायलीस. थँक्यू. मला ठामपणे असं वाटतं की तू हे गाणं कमीत कमी एक फुल नोट वरती घ्यायला पाहिजे होतंस. आईचा जोगवा मागे नाहीचा असाच आवाज लावायला पाहिजे. तर तो त्या संबळ आणि ढोलकीच्या आवाजातनं बाहेर येण्याला पाहिजे. हा, एवढं लक्षात. तौफिक जी. कमेंट्स देने से पहले मैं आपका ध्यान एक तरफ लाना चाहता हूं कि आज ये फेटा पहने हुए आपने कुछ बोला नहीं. आज तू फेटा घातलायस म्हणून आज तुझ्यासाठी एक खास कविता मी घेऊन येतो मग थोडं. ये बात वाईट कविता आणि फेटा काढून टाकली. नको नको राहू दे, मग नाही सादर करत मी. संज्योति जी छान गायलीस. सिर्फ मुझे ये लगा कि सही में आपको थोड़ा और जोर लगा के गाना चाहिए था, क्योंकि ये इंस्ट्रूमेंट्स इतने लाउड है ना, शार्प भी हैं, तो थोड़ा उसमें वो पावर, इन गानों में थोड़ा पावर होना बहुत ज़रूरी है. और थोड़ा अंतरे में थोड़ा सुर का 19-20 भी हुआ है आपसे. देखिए अभी जिस लेवल पर आप हैं ये नहीं चलने वाला है. अभी आप एक अच्छी गायिका होने के बावजूद भी आगे नहीं आ पाएंगी फिर, तो आपको थोड़ा ध्यान देना चाहिए. ये और मैं खासकर कृष्ण राव जी की तरफ सबका ध्यान लाना चाहता हूँ कि उन्होंने इतने अच्छी ढोलकी बजाई है इस गाने में. ऐसा अच्छा वो जो समा बांधा है, वाह क्या बात है सर, क्या बात, वाह वाह. और नीलेश जी ने सांबड़ बजाया. सांबड़ बहुत प्राचीन इंस्ट्रूमेंट है बाय द वे. वो रण वाद्य कहा जाता है उसको. रण मतलब जो लड़ाई पे जाते हैं तो ये सांबड़ बजाते हुए जाते हैं लोगों को इंस्पायर करने के लिए, सोल्जर्स को. और मैंने ये भी सुना है कि पहले जो इंसान की खोपड़ी होती है ना, उसके ऊपर स्किन को चढ़ा के रख के बजाते थे इसको. अरे बाप. तो वो रण में ले जाने के लिए, तो वो खोपड़ी देख के ही लोग डर जाते थे. वो उसके ऊपर बैठ के ड्रम बज रहा है ऐसा. सांबड़ इतना पुराना इंस्ट्रूमेंट है, मतलब बहुत बहुत प्राचीन इंस्ट्रूमेंट है. और नीलेश जी ने बहुत उसको बहुत अच्छे से बजाया है. चला बघूयात गुण किती आहेत. अवधूतने प दिलाय, तौफिकजींनी म दिलाय. जोरदार टाळ्या. थँक्यू. पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी टेन्शन घेऊ नकोस. तुला खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. चला वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. अवधूतजी, तौफिकजी, गौर फरमाई. शृंगार अन वीर रसाची घालुनी सांगड, लावणीस अन मिळत असे प्रबोधनाची जोड, शाहीर जीव तोडून गाई मर्दानी छक्कड. एक फक्कड छक्कड घेऊन येतोय आपला कोल्हापूरचा पठ्ठ्या प्रल्हाद जाधव. टाळ्यांनी स्वागत करा. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. हे ओत्यो बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी अंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान. मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाट. हिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. अहो या गरिबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची. अहो या गरिबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची.
वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची. घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गाउंद्रीला येताच कडी कोमेजली तिच्या मनाची. अन शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यांनी मडहून काढायची. अहो बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासुड्या, हे कानात गोखर पायात मासुड्या, दंडात तिळ अन नाकात नथ सरजाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या कायली. तौफिकजी कसं वाटलं? प्रहलादजी, तुमची वर्सिटॅलिटी तर वाढत चालली है बाबा. क्या बात है, बहुत अच्छा गाया. बीच में वो एडलिप सेक्शन जो है विदाउट रिदम, उसको बहुत अच्छे से आपने निभाया. उसका जो चलन है, उसका जो स्कैनिंग है, बहुत अच्छा लगा. वो एक आपने दूसरे अंतरे में वो एक हरकत ली, वो जो मुर्की जो आई, वो पहले अंतरे में भी कहीं आती तो बहुत मजा आता. लेकिन ओवरऑल बहुत अच्छा गाया आपने. क्या बात. वेरी गुड, थँक्यू. थँक्यू. अवधूत कसं वाटलं? अभि, काय सांगू मी तुला की ज्यावेळेला ही म्हणजे शाहिरांची ही रचना किंवा ही छक्कड ज्यावेळेला गायली जाते, त्यावेळेला माझ्यासारखा माणूस जो जय महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती निस्सीम प्रेम करणारा मराठी माणूस जो आहे, त्याची अवस्था फार फार वेगळी होते. म्हणजे नतमस्तक होतो तो. आणि शाहीर अण्णाभाऊ साठेंचा हा कलाम आहे, त्यांनी हे लिहिलेलं आहे. स्वतः अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे महाराष्ट्रात मुंबईत जरी गेलं बरंच आयुष्य, तरी ते गावाकडनं आलेले होते. सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव होतं आणि तिथून आमच्या भागातनं ते इथे आले आणि त्यांनी इथे येऊन जी प्रगती केली ती मराठी माणसासाठी एक प्रचंड मोठा आदर्श आहे. ही शाहिरी जी आहे ही महाराष्ट्राचा त्यावेळेचा इतिहास, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातला इतिहास अत्यंत समर्पकपणे मांडणारी अशी ही शायरी आहे. मित्रा, तू अत्यंत सुंदर गायलास, खूप छान गायलास. पुन्हा एकदा तुला सलाम. पण संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान स्थळ असलेल्या शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीला मी मानवंदना देतो. वा, इतक्या चांगल्या कमेंट्स मिळाल्यानंतर खरं तर गुण बघायला नकोत, पण आपल्या कार्यक्रमाचा तो भाग आहे आणि गुण मिळाल्याशिवाय काय तुला आम्ही इथून जाऊ देणार नाही. त्यामुळे विचारूयात दोन्ही परीक्षकांनी ध दिलेला आहे. क्या बात है. तुझ्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि आता पुढचा स्पर्धक, वाजवून संबळ छेडी तुंटुण्याची तार, आईचा गोंधळ आणि झाला रातभर जागर. गोंधळ सादर करायला येतोय, टाळ्यांनी स्वागत करूयात डोंबिवलीचा कौशिक देशपांडे. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. कालू जागर जागर डोंगर माथ्याला, कालू जागर जागर डोंगर माथ्याला. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर अगीन फुलत, नदीच्या पाण्या
फुलत तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत नाद आला ग जीवाच्या घुंगराला नाद आला ग जीवाच्या घुंगराला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार तुझी सेवा करीन तुझा देवाला धरीन माझी वंजळ भरीन आई सांभाळ कुशीत लेकराला आई सांभाळ कुशीत लेकराला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो तुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो तुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार देवीचा सागर यो भक्तीचा सागर निमित्ताची बागर नावितीही जमल्या कलेवर पुनवाचा चांदवा देवी माझ्या मायेचा पाझर आई तुझ्या मायेचा पाझर सागर यो भक्तीचा सागर कंप्लीट धमाका, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्या म्युझिशियनसाठी. क्या बात है. आणि चला कौशिक बघूया तुझं गाणं परीक्षकांना कसं वाटलं. तौफिक जी. कौशिक जी आपने तो बहुत ही अच्छा गाया. मतलब तोच चंद्रमान भात और कहाँ ये, मतलब दोनों ही ईस्ट और वेस्ट का जो गॅप आपने ऐसे आसानी से इसको तय किया है. तुझं कौतुक आहे की तुम्ही एवढा छान गायलाय. ऑल द बेस्ट. वा. अवधूत. आता मला असं वाटतंय की तुला परफॉर्मन्स कळायला लागलाय. हा परफॉर्मन्स जो काही तू ज्या मेंटॅलिटीनी ज्या विचारांनी हा परफॉर्मन्स असा दिलास तसा परफॉर्मन्स देत राहा. आणि तू सुरात पण होतास, तालात पण होतास. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. क्या बात. मागच्या वेळेला तुला नी मिळाला होता आणि आता हा जो काही तू प्रयत्न केलायस ज्याला कौतुकही खूप झालंय त्याला किती गुण मिळतात बघूया. दोन्ही परीक्षकांनी ध दिलेला आहे कौशिकला. कौशिक, तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. अरे डोंगरात घुम काठी घुंगराचा नादर, डोंगरात घुम काठी घुंगराचा नादर, गुरा ढोरा संग खुले धनगराचा साजर. खड्या आवाजातलं धनगरी गीत घेऊन येतोय कुडाळचो गणेश मेस्त्री. जोरदार टाळ्या. काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. अरे काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की.
झाली बर त्या गोठ्या माळ्यावर कुणबी सोडून नांगर टाकी वैरण बैला मोर खेतो इसावा घटका बर त्याची अस्तुरी सुंदर आली घेवोनी भाकर पाय भासत्याची सरसर अन कशी चालती या झरझर कांदान भाकरी खाऊन द्या अरे कांदान भाकरी खाऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की सदू सोनाराचा श्रीधर मधुबामनाचा मुरलीधर जोखू सांबाराचा चंदर परल्या आळीचा चालंदर घरा शेजारी अपुली घर बाळपणातला मैतर अरे तुमच्यात सामील होऊन द्या अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की वेगळाच रंग भरलेला आहे. कमाल मजा आली एका या वेगळ्या सुरावटीमध्ये हे ऐकताना. परीक्षकांना कसं वाटलं विचारूयात. अवधूत. सुपर्ब गायलास, मस्त गायलास आणि हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. वा वा. एक तर कमलेशनीच अरेंजमेंट चेंज केली आणि ती रॉक अँड रोल, हा जो वेस्टर्न प्रकार झाला त्याला रॉक अँड रोल म्हणतात, आणि त्याला ह्या सगळ्यांनी असं वाजवलं जणू काय हे वर्षानुवर्ष मुळात हीच अरेंजमेंट आहे गाण्याची असं वाटलं. कमाल आहे. तुम्ही लोक जादूगर आहात सगळे लोक. मस्त मस्त. थैंक यू सर. वा वा, क्या बात है. गणेश जी थोड़े से सूर इथे तिथे जरा बरोबर नाही लागले. तुमच्या सुरुवातीचाच तो उधर ही आपका पहले ही नोट ही फ्लैट लग गया, वहीं फिर थोड़ा अंतरे में भी ऊपर नीचे हुआ है. अभी ये नहीं चलेगा. आप जो भी करें सुर पे प्लीज ध्यान दीजिएगा. ओके. थैंक यू सर. चला गुण बघूयात या गाण्याला किती मिळाले तुला परीक्षकांकडून. दोन्ही परीक्षकांनी प दिलेला आहे. थैंक यू सर. पुढच्या गाण्याच्या वेळेला छान सुरात गा. आम्हाला तुझं गाणं आवडतंच. ऑल द व्हेरी बेस्ट. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. ज्ञानोबा तुकोबा नामा एकनाथ संग, दाविले सावळ्याचे निराळेच रंग, स्तुती ईश्वराची ना होत असे भंग, रचिले तयांनी अनंत विठूचे अभंग. भक्तीचा अभंग आपल्या समोर घेऊन येते पुण्याची मृण्मयी फाटक. जोरदार टाळ्याने स्वागत करूया.
काय अप्रतिम रचना होती. तुझ्या पुढे आज फार मोठं आव्हान होतं खरं, पण लेट्स सी परीक्षकांना गाणं कसं वाटलंय ते. तौफिक जी. मृण्मयी जी, मार्क्ड इम्प्रूवमेंट फ्रॉम योर लास्ट सॉन्ग. बहुत अच्छा. और मैं अमर जी का भी बहुत कौतुक करूंगा कि क्या बजाया आपने सर. वाह 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 वाह. ऐसा लग रहा था कि आप दोनों के बीच में एक डुएट हो रहा है. बीच बीच में एक बहुत अच्छी बातें आपने कही इसमें, और बहुत अच्छा मृण्मयी जी. कीप इट अप. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. होम ग्राउंडवरचं गाणं मिळाल्यामुळे बाई एकदम कम्फर्टेबल झाल्या आणि छान गायल्या. तरी सुद्धा मला असं वाटतं तो सावळा सुंदर, तो सावळा जो होता ना वरचा अंतऱ्यामधला, तो नाही लागला. चोरून लावण्याचा प्रयत्न झाला पण नाही लागला. ओके. तर तेवढं मी जर का म्हणलं तर गाणं खूप सुंदर. व्हेरी नाईस. थँक्यू. अवधूतने प दिलाय, तौफिकजींनी ध दिलेला आहे. क्या बात है. पुढच्या गाण्यांसाठी शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. पुढच्या स्पर्धकाकडे. तमातूनही दावला आशा, असला आपला तमाशा, लावणी अन लावण्याने उजळून जातील दाही दिशा. र र र र माझ्या अवधूतार, आहो तौफिक जी हो. हो 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 हो. हा, एक अशीच फक्कड लावणी घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुण्याच्या बाई, पुण्याची जुईली जोगळेकर. एक पाहुणा कुठून तरी आला अन भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणला करू नका थाट, अशी लावली मी कैकांची वाट. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना. दैना दैना मला म्हणतात हो, म्हणतात पुण्याची मैना. 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 माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी. नाकू माझं पैचा फेकळी, फेकळी. माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी. नाकू माझं पैचा फेकळी, फेकळी. मला बघून लाजतोय आईना, मला बघून लाजतोय आईना, आईना, आईना. मला म्हणतात हो, म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो, म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो, म्हणतात पुण्याची मैना.
पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना आम्हाला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मैना अगं ए नुसतंच नाव जुईली बाकी जीवाची काहिली काहिली काहिली. जोरदार शिट्ट्या झाल्या पाहिजेत धमाकेदार परफॉर्मन्स साठी. आणि अवधूत मला कळत नाहीये म्युझिशियन साठी किती त्यांचं कौतुक करावं. जोरदार टाळ्या. कमलेश भडकमकर, राहुल रानडे, सगळे म्युझिशियन्स कमाल. म्हणजे आत्ता जे सादर झालं त्याला गाणं म्हणावं की नाही अशा संभ्रमात मी आहे अवधूत. मला असं वाटतं की हे सारेगमप जो आहे ना हा गाण्याचा कार्यक्रम नसून हा जादूचा कार्यक्रम आहे असं मला वाटायला लागलंय. काय म्हणजे जादूच केली तुम्ही लोकांनी. कमलेश कमाल आहे. फॅन्टॅस्टिक कमलेश. तुझ्या गाण्याबद्दल मी काय बोलू राणी. आता लवकरात लवकर तू सुरू कर प्लेबॅक सिंगिंग. कारण मी तुला सांगतो आत्ताच्या ह्याच्यामध्ये पदर डोईवर राहीना वरची लाईन होती ना. आता हे गाताना जो आवाज कॉम्प्रेस करायला हवा आणि कसं ते डिलिव्हर करावं ह्यासाठी कमीत कमी 100 गाण्यांचा स्टुडिओ माईक एक्सपिरियन्स पाहिजे. तुला कसं जमलं मला सांग जरा. काय कसं काय कुठनं शिकून आली आहेस का तू का कुठे होतीस म्हणजे आधी हॉलिवूडला वगैरे होतीस का गायिका म्हणून का घरी फक्त लहानपणापासून माईकवरच बोलतेस आईशी पण. व्हेरी गुड. तुझं कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे. वा वा वा. मला चाबूक म्हणून कंटाळा आला आता. ओहो तौफिक जी आपकी तैयारी ऐसी है, आपके सुर ऐसे लग रहे हैं आपके, लेकिन जब तक कॉन्फिडेंस नहीं होगा ना आपका परफॉर्मेंस अच्छा ही नहीं होगा. इसमें कॉन्फिडेंस ऊपर से नीचे तक भरा हुआ है. हाँ. क्या बात. बीच में वो जो क्लैरिनेट ने जो एक फिलर मारा है वो ऐसा लगा कि शामराज जी वापस आ गए और सैक्सोफोन जैसा ही सुनाई दिया वो. क्या बात है. कमाल है कमाल है. सुपर जी सुपर. और जुई कमाल है यार. तूने तो मैदान मार लिया. थँक यू. सुपर सुपर. ऑल क्या द बेस्ट. बात. चला बघूयात मग आजच्या पेपरमध्ये तुला नक्की किती गुण मिळालेत. तौफिकजींनी अवधूतने वरचा सा दिलाय. क्या बात है. पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी खूप शुभेच्छा. असेच गुण मिळवत राहा. खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. थँक्यू. क्या बात आहे. आपली गाणी सादर करून आपल्या सगळ्याच स्पर्धकांनी वातावरण अगदी मराठमोळं करून टाकलं. आणि अभिजित हा माझी एक गुजारिश आहे. सर बोलिये ना. गुजारिश अशी आहे की कृष्णाजी आणि निलेशजी त्या दोघांची ढोलकीची जुगलबंदी हो जाए. ओ हो एकदम. काय म्हणणं आहे. आज हो जाए. क्या बात आहे. आज आप लोग भिड़ जाओ. निलेशजी कृष्णाजी तुम्हाला रिक्वेस्ट आहे प्लीज एकदा होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
क्या बात है तौफिकजी, तुमचे खास धन्यवाद की तुमच्या विनंतीवरून त्यांनी ही जुगलबंदी सादर केली. उद्याच्या भागातही आपण ऐकणार आहोत आपल्याच मातीतली गाणी, गाणी महाराष्ट्राची. तेव्हा पाहत रहा महाराष्ट्राच्या मनातला कार्यक्रम, तुम्हा सगळ्यांचा लाडका न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा, पावर्ड बाय फॉक डिओ स्प्रे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. हल्दीचा कुंकवाचं घेऊन काढ, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. फिरतीचं पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा